रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. करायचं एक मिनिट. अरे 100 जणांना रोजगार देणारे कल्पेश ठाकूर सारख्या मराठी तरुणांची महाराष्ट्राला गरज. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. साई सहारा रेस्टॉरंटच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळेल. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. अपघातग्रस्तांची मदत आणि जनसेवेचे काम कौतुकास्पद. खासदार सुनील तटकरे. मुंबई गोवा महामार्ग तयार होत असताना अनेक अडचणी आल्या. महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याजवळही अनेक वेळा चर्चा करण्यात आल्या. या दरम्यान जुन्या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. प्रत्येकाचा प्रवास सुखकर व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा असते आणि कोकणात येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा वेगळा आनंद मिळाला पाहिजे. पण दुर्दैवाने अशा महामार्गावर अपघात होत असताना त्यांना मदत करण्याचे सेवाभावी काम पेण येथील कल्पेश ठाकूर हे करत आहेत. ते खरे देवदूत आहेत. त्यांच्यामुळे अनेक कुटुंबांना आणि कुटुंबातील माणसाला जीवदान मिळालेले आहे. त्याच्या रुग्णसेवेबरोबर कोकणात जाणारे व येणारे पर्यटक ही निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सुसज्ज अशा साई सहारा रेस्टॉरंटच्या हॉटेलच्या चविष्ट जेवणाची चव चाखण्यासाठी येतील व येथील पर्यटनातही वाढ होईल. किमान 100 जणांना रोजगार देणाऱ्या कल्पेश ठाकूर सारख्या मराठी तरुणांची महाराष्ट्राला गरज असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या रुग्णसेवा कार्य अहवालाचे व साई सहारा रेस्टॉरंटच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना भरभरून कौतुक केले. मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त नागरिकांसाठी देवदूत ठरलेल्या पेण येथील कल्पेश शरद ठाकूर यांच्या रुग्णसेवा कार्य अहवाल प्रकाशन व साई सहारा रेस्टॉरंटच्या उद्घाटन निमित्त महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील, अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, नगराध्यक्ष प्रतिम पाटील, उद्योजक यशवंत घासे, तालुकाध्यक्ष दयानंद भगत, नरेंद्र ठाकूर, देवा पेरवी, सुनील पाटील, नरेश पवार, विकी ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. धम्मशील सामंत, न्यूज ब्युरो, रायगड. देखील विश्व निर्माण करता येतं अशी अनेक उदाहरणं समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि तशाच प्रकारचं आपल्या पेणचा सुपुत्र कल्पेश याचं एक उदाहरण तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्याच्यातून आज तुझ्याकडे असणाऱ्या सगळ्या हे बसलं त्याच्यामध्ये किती लोकांना रोजगार मिळाला. आता इकडं ते आणि तिकडं आणि ॲम्ब्युलन्सवर जसा 69, 75, 78, 100च्या वर मुलांना त्यांनी रोजगार निर्माण दिला. आज अशी मुलं आम्हाला रोजगार द्या, आम्हाला रोजगार द्या. ठीक आहे, ती आमची जबाबदारी आहे. मी ती जबाबदारी टाळत नाही. आमच्या परीने जास्तीत जास्त लोकांना कसा रोजगार निर्माण देता येईल आणि रोजगार निर्माण कसा होईल याकरता जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही त्या बाबतीमध्ये घेतोय. परंतु हे घेत असताना असा एक युवक पुढे येतो जो आज तसं बघितलं तर ग्रॅज्युएट देखील नाही आहे, परंतु शिक्षण म्हणजेच सर्वस्व असंही समजण्याचं कारण नाही. परंतु अलीकडे बुद्धिमत्तेला गुणवत्तेला महत्त्व आहे ही पण गोष्ट नाकारता येत नाही. पण ती भर त्याच्या बायकोनी भरून काढलेली आहे आणि तो आता ह्या व्यवसायामध्ये स्वतःला त्याने झोकून दिलेलं आहे. आणि आज 100पेक्षा जास्त कुटुंबाला तो आज रोजगार निर्माण करून देतो. खरोखरीच अशाच प्रकारची आपल्या महाराष्ट्रातली तरुण पिढी ही पुढे आली पाहिजे. ती निश्चितपणे कर्तबगार आहे आणि त्यांना जिथं कुठं प्रोत्साहन देण्याची गरज आहे, जिथं कुठं पाठिंबा देण्याची गरज आहे, आधार देण्याची गरज आहे, तो आधार देण्याच्या करता आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सहकारी
कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. खूप चांगल्या प्रकारचा हा व्यवसाय कल्पेशच्या माध्यमातून या ठिकाणी व्हावा आणि अल्पावधीतच साई सहारा रेस्टॉरंट हे या परिसरातलं अतिशय लोकप्रिय अशा प्रकारचं रेस्टॉरंट म्हणून प्रत्येकाच्या तोंडामध्ये ह्या रेस्टॉरंटचं नाव त्या ठिकाणी यावं, इतकं चांगलं काम या रेस्टॉरंटच्या माध्यमातून व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आज साई सहारा रेस्टॉरंट याचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.